छत्रपति शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जय, जय श्री राम। दर्शकों, इस वक्त हमारे समक्ष है शिवसेना शिंदे गट की ओर से कनान पिपरी नगराध्यक्ष के संभावित उम्मीदवार है आप वरदराज पिल्ले सर, और साथ में आपके नगर सेवक भी है। सर, हम आपसे ये जानना चाहेंगे कि क्या विकास के मुद्दे इस बार रहने वाले नगर परिषद के चुनाव में, और क्या क्या आप विकास करोगे, ऐसा आपके तरफ से जनता को आप एक उम्मीद बंधा रहे, उस बारे में आप बताइए। सबसे पहले तो मैं आपके माध्यम से हमारी कनान की जनता को साष्टांग नमस्कार प्रणाम करता हूँ। आपने जो प्रश्न मुझे पूछे, तो ऐसा है, कनान में बहुत सारी जो समस्या है जो सालों से चले आ रही है, उसमें बार बार हर पार्टी वाले वो एक ही मुद्दा लेके घूम रहे, नाच रहे। मुझे वो मुद्दा क्लियर करके देना है पूरे साल भर में। जिस प्रकार से कनान में पानी की समस्या है और छोटी मोटी समस्या है, बहुत ज़्यादा है, कि जिससे गांव में बराबर गार्डन नहीं है, हॉस्पिटल नहीं है बराबर, यहाँ जो अपन मोक्षधाम जो बोलते हैं उसके लिए जगह बराबर नहीं है, यहाँ ग्राउंड नहीं है, यहाँ मार्केट के लिए, मतलब ये जो है, मुझे बार बार ये बोलना बराबर लग नहीं रहा, क्योंकि ये मुद्दा हर किसी पार्टी का है और हर कोई पार्टी के लोग यही दिखाते हैं 5 साल बाद, और अपनी जादू की पिटारी लेके घूमते रहते, हम ये कर देंगे और हम वो कर देंगे, करता कोई कुछ नहीं। मेरे पास विजन है, मेरे पास मेरी सरकार है, इसीलिए काम करने के लिए मुझे माझ्या वार्डाचा आजपर्यंत 15री वेळ झाली, कोणताच विकास झालेला नाही आहे। आमच्या आमदार साहेबांच्या फंडातूनच रोड वगैरे झाले आहे, नाली झालेली आहे, राहिलेले कामं मला करायचे आहे, म्हणून मी लोकांच्या सेवेत हजर राहील। आणि कधी पण त्यांनी मला हे केलं का इथे पाणी नाही आहे, इथे रोड नाही आहे, तुम्ही आमच्या अध्यक्षाच्या याच्याने आम्ही त्यांचं कामात हजर राहू। ठीक आहे, फक्त बोलू, जय हिंद। शॉर्टमध्ये बोला, ताई बोला, बोलो। जय महाराज, मी प्रभाग 9 मधून होते, ओबीसी मधनं। प्रभाग 9 मध्ये याच्या अगोदर काँग्रेसचा कॅन्डिडेट निवडून आलेला आहे, पण त्यांच्या माध्यमातूनही मी पाहते की त्यांच्या माध्यमातूनही काहीच काम होत नाही आहे। जे बाकीचे आमचे अध्यक्ष साहेब जे बोलले आहे की आम्हाला काहीच दिवस लागणार नाही कामं करायला, तसं पाहिलं अर्थात सर, आम्ही आमचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमधनंच आमचे सगळे कामं होऊन जातात, पण तरी आज आम्हाला त्याचं बळ आणखी वाढवायचं आहे आणि साहेबांचंही आम्हाला बळ जास्त वाढवायचं आहे आणि त्यांच्यामार्फत आम्हाला भरपूर कामं करायचे आहे, कणाला एक नवीन लुक द्यायचं आहे, म्हणून आम्ही आमच्या साहेबांसोबत उभा आणि कामं करायला सक्षम आहोत। ओके। जय महाराष्ट्र, मी दिशा राहुल पाटील, वार्ड नंबर 5 मधून उभी होत आहे। आमच्या वार्डामध्ये पाहिजे तसा विकास काहीही झाला नाही आहे, तर माझी हीच इच्छा आहे की मी उभी येऊन लोकांच्या मध्ये राहून जितकं पण विकास होऊ शकते तितकं मी करायला रेडी आहे। पण लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून जर मला पुढे आणलं आणि ऑफिस थ्रू तर सगळेच कामं होत आहे, आम्ही लोकांच्या घरोघरी त्यांना जे काही हवं ते सगळं त्यांचं पूर्ण करतो। मी वार्ड नंबर 3 मधून बोलते, माझं नाव कल्याणी दांडेकर। नमस्कार, जय महाराष्ट्र, मी मीना शरद वाडकर, प्रभाग क्रमांक 2 मधून उभी होत आहे। मी ओबीसी महिला राखीव आहे आणि येत्या 2 तारखेला जे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये आमच्या शिवसेनेकडलं जे वरदराजी पिल्ले जे नगराध्यक्षाचं नेतृत्व करणार आहे, माझी अशी इच्छा आहे की एक नगरसेवकच नाही तर नगरसेवकासोबत एक नगराध्यक्ष पण स्वतःचा हवा, त्यामुळे जर आपले कार्यालय जे काही अडथळे येतात ते संपूर्ण निरापेक्ष होऊन आणि त्यांचा व्यवस्थित त्यांना मार्ग मिळतो। त्यामुळे माझी अशी विनंती आहे की माझ्या एकाच नाही तर पूर्ण प्रभागाला पण सर्वांनी सहमत होऊन मतदान करावे आणि सगळ्यांना समोर वाटचाली करता शुभेच्छा द्याव्या। सर बोला। जय महाराज, मी लायन संडे, प्रभाग क्रमांक 10 इसचा उमेदवार आहोत। मी याच्यानंतर पहिलं मी निवडून आलो,
आमच्या आशिष जयस्वाल साहेबांना 2 करोड फंड देऊन आमच्या गावाला निधी दिली. आता आमची इच्छा फेर उभी होण्याची आहे. अजून आम्ही पाण्याची टंकी पुष्कळ अपेक्षा आहे आमची. साहेबाकडे साहेब देतील त्यासाठी आम्ही उभे होणार आहे. बोलो मी रघुनाथ पात्रे कनान MG नगरमध्ये राहतो. 3 नंबर वाटून मी उभा होत आहो. आमची इच्छा हेच आहे, कनानला अगर सुरक्षित करणं आहे विकासाच्या माध्यमातून, तर वल्लराज पिल्लेला तुम्ही इथचा नगर अध्यक्ष बनवा, आमची हेच अपेक्षा आहे. धन्यवाद करतो. एक मी शरद वाटकर, माझी पत्नी प्रभाग 2 म्हणून उभी आहे. जेही आता नगरसेवक निवडून गेले, आमच्या नगरची दशा पाहून माझ्या पत्नीला उभं केलं आणि आमचे नगराध्यक्ष श्री वल्लराजजी पिल्ले यांच्याबरोबर आम्ही काम करू आणि आमच्या प्रभाग 2 मध्ये पूर्ण कामाची क्षमता वाढवू आणि आमचा आमचा प्रभाग 2 कसा उज्ज्वल होईल याकडे आमचे लक्ष संपूर्ण राहील. कि हमारे कनान क्षेत्र में मांग गारोडी समाज एक वार्तालाप किया और क्या आपके जो मुद्दे रहने वाले हैं नगराध्यक्ष पद के लिए आप लड़ने जा रहे हो, और आपने पूरे के पूरे सखोल इन्फॉर्मेशन हमको दी है, माहिती दी है पूरी, और आपने चैनल के साथ बातचीत की सर, उसके लिए आपका धन्यवाद. धन्यवाद.